आमच्या सगळ्या ताईंनी दादासाठी हे केक मागवले. तुम्ही बघू शकता. सगळ्या टीमने मिळून हे केक मागवला आहे आणि लिहिलं पण आहे, हॅपी बर्थडे स्वीट दादा, आमचे दादा. म्हणजे ते शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिलं, कारण केकवाला बोलला की मी जास्त नाही लिहू शकत. बाकी तुमचं जे प्रेम असेल ते तुम्ही पुढे लिहा, मी एवढंच लिहू शकतो. म्हणून ह्याच्यावरती फक्त लिहिले हॅपी बर्थडे टू यू स्वीट दादा. तर तुम्ही बघू शकता, हे सगळे आपल्या ताईने केक मागवले. तर म्हणून मी म्हणले की आपल्या बहिणींनी आणि सगळ्या तुमचे जे ॲटिट्यूड सगळ्यांना खूप आवडले. तुमचं एक वाक्य आहे की मराठीचा दणका बसणार म्हणजे बसणारच. तर असंच सगळ्या महिलांवरती हे जे ॲटिट्यूड तुमचं जे दिसून येतं आहे, तुमचं जे प्रेम दिसून येतं आहे की खरंच मराठी माणसाला पुढं यायला पाहिजे आणि मराठी माणसाला पुढं आपला स्वतःचा व्यवसाय सुरुवात करायला पाहिजे. तर नक्कीच ह्याच्यामध्ये मराठी माणसाला बळ भेटेल, यश भेटेल आणि मराठी माणूस जागा होईल. आपल्याकडं खूप कमी टाईम आहे आणि या कमी टायमामध्ये माझं नक्कीच हेच विषण आहे की मराठी माणूस जागा व्हावा. माझ्याकडनं होईल ते प्रयत्न मी करते, बाकी बघूया. तर अभिनंदन दादा, तुमचं वाढदिवस आहे. आणि सगळ्या ताईकडनं मी तुम्हाला बोलते, कारण त्यांना लाज वाटते कॅमेऱ्यासमोर यायला, म्हणून मीच बोलते तुम्हाला. हॅपी बर्थडे टू यू, रिटर्न ऑफ युअर डे. आणि सगळ्यांनाच तुमच्या सगळ्या ताई पाठीमागे उभे आहेत, बोलतात की नाही नाही आम्हाला कॅमेऱ्यासमोर